श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर मठ रोड आळंदी. आळंदी रोडवरती हे मंदिर आहे बघा. गजानन महाराज मंदिर मठ आहे तो ॲक्च्युली. खूप सुंदर मंदिर आहे हे. एवढं मोठं मंदिर आहे. कमीत कमी 7-8 गुंठ कमीत कमी जास्त असं 7 एकर 7 किती तरी एकरचं मंदिर आहे हे. मला पण नाही सांगता यायचं किती जागा आहे बघा. साफसफाई तर एकदम सुंदर आहे. टापटिप्पाना व्यवस्थित आहे. नवीनच बांधकाम आहे वाटतं. आम्ही पण पहिल्यांदाच भेट दिली इथे. फर्स्ट टाईम गेले होते पण एवढं सुंदर आहे. इतकं मन लागतं इथं. खूप छान एकदम शांतता. बघा ही एंट्री आतमध्ये जायला मंदिरामध्ये. इथं श्री संत तुकाराम महाराजाचं हे काहीतरी आहे ऑफिस सारखं आहे. बघा झाडं वगैरे किती दोन्ही साईडनी सुंदर झाडं वगैरे आहेत. राहायची पण सोय आहे बघा इथे. जे बाहेरगावचे लोक असतील ना बघा साईडला इथं रूम्स त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत. बघितले का रूम किती सुंदर आहेत. बघा इथं आरती चालू आहे. इथं 7 वाजले होते आम्हाला. आरती चालू होती. टायमिंग आहे वाटते 7चं टायमिंग आहे आरतीचं. तिथे लेटच झालं होतं आम्हाला जायला. हे बघा किती मोठं लांब मंदिर आहे. एवढ्या पायऱ्या चढायच्या होत्या बघा. टायमिंग दिलेला आहे. हे श्री क्षेत्र आळंदी रोड गजानन महाराज मंदिर. नक्की भेट द्या तुम्ही इथं. तुम्हाला पण आवडेल. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला इथून जाऊन. जे पुण्यामध्ये राहत असतील ना तर आळंदी रोडवरती बघा हे मंदिर. पुण्याच्या बाहेर राहत असले तरी पण राहायची सोय आहे इथे मंदिरामध्ये. सगळी सुविधा आहे इथं बघा. किती सुंदर आहे. लाईटिंग, झाडं, गार्डन तर एवढं सुंदर. आणि पाठीमागेचं ॲक्च्युली तुम्हाला दाखवत नाही आलं मला. पाठीमागं तर लय सुंदर त्यांनी ना गार्डन बनवलं आहे मंदिराच्या बॅक साईडला. आम्हाला लेट झालं होतं म्हणून जायला भेटलं नाही. बघा या साईडचं तुम्हाला गार्डन दाखवते. आणि सगळे फुलं तिथे सगळ्या कलरचे फुलं आहेत. बघितले का किती सुंदर दिसतंय. व्हाईट गुलाब, ते छोटे छोटे व्हाईट फुलं आहेत. दोन्ही कोणा सीट आहेत बरं का. इकडनं जायला तिकडनं उतरायला. जे कोणाला माहिती नसेल तर परत एकदा ॲड्रेस सांगते मी तुम्हाला. आळंदी रोडपासून 13 किलोमीटर. हां आळंदी रोडपासून 13 किलोमीटर का 13 मीटर अंतरावरतीच आहे बघा. ऑटोने वगैरे गेले तर 20-30 रुपये घेतात आळंदीमधून. गजानन महाराज मंदिर मठ. कोणाला पण विचारलं ना आळंदीमध्ये तुम्हाला दाखवून रिक्षावाले आणून सोडतील किंवा लोकेशन सर्च करून तुम्ही जाऊ शकता इथे. बघितलं किती सुंदर आहे बघा. एकदम रिलॅक्स वाटतं तिथं. मन असं शांत होतं ना. असं बापरे असं एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं. एकदम शांत. तिथं शांतता पण खूप आहे. माझे एवढे पाय दुखत होते वरती चढून. मला आश्चर्य वाटलं बाबा कसं काय वरती आले. बाबांना किती पण एक आनंद असतो, एक उत्साह असतो देवाला भेटण्याचा. बघितलं का किती सुंदर फुलं आहेत.
सगळ्या कलरचे फुलं तिथं, सगळ्या कलरचे. सेकंड फ्लोअरवरती मंदिर आहे ते. असं राऊंड करून जावं लागतं बघा. गर्दी भरपूर होती, थोडी लवकरच जावं तुम्ही. संध्याकाळच्या टायमाला गर्दी जरा जास्तच होते, थांबावं लागतं भरपूर वेळ तिथे. इथं मी परीच्या हातात मोबाईल दिला होता, त्यामुळे तिने अशी व्हिडिओ काढलाय. बघितलं की गर्दी किती आहे. हे बघा, राऊंड मारून असं जावं लागतं तिकडल्या साईडला. इथं आतमध्ये ॲक्च्युली तुम्हाला मंदिराची शूटिंग नाही घेऊ शकले मी आतमध्ये, मोबाईल अलाउड नसल्यामुळे. कुणी कुणी बघितलं हे मंदिर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही पुण्यामध्ये असले तर नक्कीच बघितलं असेल हे मंदिर. बघा, रिटर्न जायच्या वेळेची शूटिंग आहे. बघितलं का संध्याकाळच्या टायमाला कसला देखावा दिसतो हा, एकदम सुंदर. इथं चप्पल सोडल्या होत्या, त्यामुळे थोडं थांबले होते मी चप्पल घेण्यासाठी. हे बघा, रिटर्न जाताना तरी बी लोक येतच राहतात. 10पर्यंत का काय आहे वाटतं, ओपन राहतं ते.